तर पुढचा जो पार्ट आहे, जे अस्तर आहे त्याचा पुढचा जो पार्ट आहे ते आपण 2 डबल कट केलेलं आहे. मग जो दुसरा कट केलेला आहे तो आपण काढून घ्यायचा आहे आणि मग इथे जो आहे आपला पार्ट, मेन पार्ट, हा इथे अस्तरला जसं आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे. कुठेच फोल्डिंग नाही करायची. जसं आहे तसं इथे जॉईन करून घ्यायचं आहे. गळा फक्त व्यवस्थित आला पाहिजे. गळ्याला वाटल्यास तर पिनअप करून घ्यायचे, जेणेकरून आपला गळा सरकणार नाही. कारण की जे फॅब्रिक आहे ते थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे. नेटचं जरी आहे तरी पण ते त्याला जे व्हाईट डॉट आहेत त्यामुळे ते एकाच जागेवरती चिपकून बसते. गळ्याला व्यवस्थित पिनअप करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला चारही बाजूने हे जे आहे जॉईन करून घ्यायचं आहे. अगोदर गळा जॉईन करूयात. ज्यावेळेस आपण शिलाई मशीन मारत असतो शिलाईचं, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्या पिना आपल्या टाचण्या ज्या आपण लावतो, पिनअप करतो ना, तर त्या टाचण्या आपल्या सुईमध्ये आल्या नाही पाहिजे. शिलाई मारताना याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर आपली सुई तुटण्याचे चान्सेस असतात. आता चारही बाजूला जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला टक्स मारायचे आहेत. तर टक्स किती घेतलाय आपण, जेवढा घेतला आहे सेम इकडे पण मार्किंग करून घ्यायचे आहे. इकडनं मी घेतला होता 4 इंच, सेम तसंच इथे पण मी मार्किंग करून घेणार आहे. जो मध्य सेंटर आहे तिथून 4 इंच घेतले. त्यानंतर वरचा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे 4.5. वरचा जो पोर्शन आहे तो आहे 4.5चा, तेवढाच इथे पण मी घेणार आहे 4.5. त्यानंतर इकडनं 1.5 इंच घ्यायचे आणि इकडनं 1.5 इंच घ्यायचे. टक्स मारून घेऊया. टक्स मारत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, जो नेटचा कपडा आहे तो आपला टक्समध्ये आला पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला इथे टक्स मारायचा आहे. कधी कधी काय होतं ना, वरतीच आपली टीप येते आणि खालचा जो कपडा आहे तो आपल्या टीपमध्ये येतच नाही. त्यामुळे हे बघा, हे असं करून घ्यायचं इथे आणि इथून असा जो कपडा आहे तो व्यवस्थित इथे टच करून घ्यायचा आहे.
आता बघा हे झालं आहे आपलं टक्स, 1 टक्सचं आपलं ब्लाऊज होतं, हे आपले टक्स झालेले आहे. आता सेम असेच टक्स आपल्याला जे दुसरं आपण अस्तर कट केलेलं आहे त्याला पण मारून घ्यायचे आहे बॅक साईडला. हे जे अस्तर कापलेलं आहे ना आपण, याला पण आपण सेम अशाच प्रकारचे टक्स मारून घेणार आहोत. इथे 4 इंच आणि वरती 4.5 इंच. तसंच इकडनं पण करायची मार्किंग. इकडनं 4 इंच आणि वरती 4.5. आता टक्स मारून घेऊया. याच्यावरच आपल्याला टक्स मारायचा आहे. आता हे आपल्याला जॉईंट करायचं आहे. याला जॉईंट करत असताना हा जो पार्ट आहे हा सीधा असा राहू द्यायचा आहे. आपण जो काही अगोदर जॉईंट केलेला आहे नेटचं फॅब्रिक अस्तरला, तो पार्ट आपला सीधा असला पाहिजे आणि जे काही एक्स्ट्रा अस्तर आपण जॉईंट करणार आहोत तो पार्ट आपला उलटा असला पाहिजे. अगोदर गळ्याला फोल्ड करायचा आहे. गळा व्यवस्थित फोल्ड करून झाल्यानंतर 4ही बाजूने आपण टिप मारणार आहोत आणि खालची जी बाजू आहे ती खुली सोडणार आहोत, कारण की आपल्याला तिथून कप्स अटॅच करायचे. कप्स कसे अटॅच करायचे ते पण बघणार आहोत आपण. ते बघा, आता हे ओपन करूया आणि हे इथे आपल्याला 4ही बाजूला टिप मारून घ्यायची आहे. जो आपला गळा आहे त्याला पण आपण फिनिशिंगमध्ये टिप मारून घेणार आहोत. फिनिशिंग आपली छान दिसली पाहिजे, त्यासाठी आपल्याला बारीक बारीक कट मारायचे आहेत गळ्यावरती आपल्याला फिनिशिंग दिसण्यासाठी. गळा आपला रेडी झालेला आहे. आता 4ही बाजूला आपल्याला जे अस्तर आहे एक्स्ट्रावाला आपलं ते अटॅच करून घ्यायचं आहे. फक्त खालचा जो पार्ट आहे तिथे मी टिप नाही मारणार आहे. हे 4ही बाजूचे कोपरे मी काम मारणार आहे. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
खालचा जो पार्ट आहे तो ओपनच ठेवलेला आहे मी. तिथून आता आपल्याला कप्स टाकायचे आहे. आता बघा कप्स टाकताना काय करायचं आहे. हे आपले कप्स आहेत. हे बघा, याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. त्यानंतर इथून असं फोल्ड करायचं आहे आणि इथे एक मध्य सेंटरला एक खूण करून घ्यायची आहे. आता हा मध्य सेंटर जो आहे, जिथे मी इथे खूण केलेली आहे बघा, पॉईंट घेतलेला आहे इथे खडूने. तर हा जो पॉईंट आहे हा बरोबर आपला टक्सवरती यायला पाहिजे. तर तशा पद्धतीने आपण इथून हा जो आहे इथे आपण असा अटॅच करणार आहोत. जो टक्स पॉईंट आहे तो आणि हा जो पॉईंट आहे हा असा आपण इथे अटॅच करून याला आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. खालून पण कपडा पकडायचा आहे. आता हा बघा, हा फक्त मी वरूनच कपडा पकडला आहे. जेव्हा आपण पिनअप करणार आहोत, अगोदर वरच्या कपड्याला आपण पिनअप करून घेऊयात. पिनअप करताना इथे एकदम प्लेन दिसलं पाहिजे, म्हणजे कप्स आणि वरचा कपडा याला मी पिनअप केलेला आहे. आता हा जो खालचा कपडा आहे याला पण आपल्याला त्याला पिनअप करून घ्यायचं आहे. ते असं करायचं परफेक्टली, असं करून जागेवर असा ठेवायचा आहे आणि खालून पूर्ण आपल्याला कपडा लोटून द्यायचा आहे आणि मग ही पिन काढून पुन्हा आपल्याला पिनअप करायचा आहे. तीनही कपड्यासहित, म्हणजे खालचा, वरचा आणि हा. ओके, पॉईंट आपले दोन्ही पण बरोबर आले पाहिजे, पुढचा पण आणि मागचा पण. पुन्हा एकदा बघूयात. आता इकडचा कप्स आपण सेम तसंच करायचं. कप्स घ्यायचं, हे फोल्ड करायचं, हे असं फोल्ड करायचं, मध्य सेंटरला इथे टिप मारायची. इथे टिप नाही, इथे खूण करायची. असं घ्यायचं, असं घ्यायचं, मध्य सेंटरला इथे खूण करायची. ओपन करून घ्यायचं, मध्य सेंटरला खूण आहे का नाही ते चेक करायचं. बरोबर मध्य सेंटरला इथे खूण मी केलेली आहे. आता काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे आपला, हा बरोबर ह्या आपल्या टक्सवरती आला पाहिजे. हा असा बरोबर टक्सवरतीच घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे. हे पिनअप झाल्यानंतर काय करायचं आहे, हे असं करून असं प्लेन करून घ्यायचं आहे. प्लेन केल्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो बघा, हा पूर्ण आपल्याला आतमध्ये असा दाबून घ्यायचा आहे. खालचा पार्ट आपला दाबल्या गेल्यानंतर आपल्याला पूर्ण असा मध्ये दाबल्यानंतर परत पिन काढायची आहे आणि खालचा पार्ट, कप्स आणि वरचा पार्ट या तिघांना मिळून इथे पिन अशी अटॅच करून द्यायची. आता बघायचं आहे की खालीवर आहे की काय आपले कप्स, आणि कप्समध्ये किती अंतर आहे ते पण आपण बघूया. दोन्ही पण कप्समध्ये किती अंतर आहे ते बघा. इथे एक आहे आणि इथे, तर दोन्ही कप्समध्ये माझं साधारण 2.25 इंचाचं अंतर येतं आहे. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे हा बघा, हे जे खालची आहे टिप आपली घडी, टिप, ती ह्या बाजूला आली पाहिजे आणि इकडची ह्या बाजूला. ती माझी इथे झालेली नाही आहे. पिनअप माझं झालेलं आहे, ती आपल्याला इथे ह्या बाजूला करून घ्यायची आहे. जो टक्स आहे आपला, आता इथे पॅक करून घ्यायचा आहे आणि खाली पट्टी लावून घ्यायची आहे फोल्डिंगला. टिप मारून घ्यायची.
टिप मारल्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक पट्टी जॉईंट करून घ्यायची जशी आपण बॅक पार्टला केली होती. तर पट्टी घेऊया. पट्टी आपली तशीच 1 ते 1.5 इंचाची घ्यायची आहे कट करून. तुम्ही मोजून पण घेऊ शकताय, पण मला मोजण्याची गरज नाही आहे, मी डायरेक्टली घेतलेली. 1 ते 1.5 इंचाची इथे मोठी पट्टी आपल्याला रेडी करून घ्यायची आणि हीच पट्टी आपण खालच्या साईडने अटॅच करणार आहोत. सर्व होईपर्यंत आपल्याला हे जे पिनअप आहे, हे जे मी केलेलं आहे ते पिनअप, या पिना आपल्याला काढायचं नाही आहे. ठीक आहे. तर बघा इथे घोळच पडत नाही आहे ना, ते बघून घ्यायचं आहे. जर समजा तुम्हाला वाटत असेल की इथे घोळसारखं दिसतंय तर पिनअप काढून घ्यायचं आहे आणि हे असं प्लेन करून घ्यायचं आहे एकदम परफेक्टली. सर्व कपडा जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या बाजूला सरकवून द्यायचं आहे एकदम परफेक्टली आणि पुन्हा इथे पिनअप करून घ्यायचं आहे. मला थोडंसं वाटत होतं की इथे घोळ पडल्यासारखं, म्हणून मी खोलून आणि परत मी इथे पिनअप करून घेतलेलं आहे. इथे पण तसंच करायचं आहे. इकडच्या बाजूला पण, इकडच्या बाजूला परफेक्ट आहे. आता इथे पट्टी लावून घेऊया. यानंतर शोल्डर जॉईन करायचे, फिटिंग करायची ब्लाउज. आता याला फोल्ड करायचे. आता शोल्डर जॉईंट करून घेऊया. तर अर्धा इंचावरती, म्हणजे इकडनं आपण पाऊण इंच घेणार आहोत आणि इकडनं घेणार आहोत अर्धा इंच. जे एक्स्ट्रा फॅब्रिक असेल ते कट करून टाकायचे. दोन्ही बाजूला तसंच करायचं आहे आपलं शोल्डर जॉईंट. आता शोल्डर चेक करून घ्यायचं बरोबर आहे की नाही, आणि जो मोंढा आहे तिथे आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे. तर शोल्डर आपल्याला रेडी
एवढंच ठेवायचं आहे, जेवढं आहे तेवढं. पण दोन्ही साईडला चेक करायचं आहे की परफेक्ट आहे की नाही. बघा आता ही 3.5 इंच आहे. 3.5 इंचावरती मी इथे खून करून हे व्यवस्थित कट करून घेते. यानंतर इथे 3.5 इंचावरती खून करायची आहे. यानंतर इथे बघून घ्यायचं आहे आपल्याला खालीवरती जो मोंढा आहे आपला, जसं आपण बाही अटॅच करताना चेक करतो तसंच इथे पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जर कमी जास्त असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ह्याला हे असं परफेक्टली जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा एवढा पोर्शन आपला परफेक्टली इथे जॉईंट झालेला आहे. एवढी आपली फिटिंग राहणार आहे. ओके. आता पट्टी तयार करायची आहे आपल्याला इथे अटॅच करण्यासाठी. तर पट्टी आपली राहणार आहे फक्त अर्धा इंचाची पट्टी घ्यायची आहे. जास्त मोठी पट्टी नाही घ्यायची. इकडचा पण शोल्डर मी मोंढा चेक करून घेते बरोबर आहे की नाही. आता पट्टी रेडी करूया. हलके हलके कट मारायचे. हलके हलके कट मारून याच्यावरती दाबटीप द्यायचे आणि मग ते खाली फोल्ड करून घ्यायचे. सेम असंच मी दुसऱ्या बाजूला पण करणार आहे. हे बघा सेम असंच मी दुसऱ्या पण बाजूला करून घेते. मग आपण फिटिंग बघूया. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करत असताना आपल्याला ह्या बाजूने हुक लावायचे आहेत आणि ह्या बाजूने फिटिंग करायची. ठीक आहे. तर कोणत्या बाजूने हुक लावायचे? उजव्या बाजूने. उजव्या साईडने आपण हुक लावणार आहोत जेणेकरून आपण उजव्या साईडने जो पदर घेतो त्यामध्ये तो पार्ट आपला झाकला जाईल. आणि डाव्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर डाव्या बाजूला मी पूर्णपणे फिटिंग करून घेणार आहे. जशी आपण रेग्युलर ब्लाउजला फिटिंग करतो 1 2 3 टिपा सेम तशीच फिटिंग करायची आहे. अगोदर आत बाहेर करून घ्यायचा आहे. बारीक टिप घेऊन आत बाहेर करून घ्यायचा. यानंतर हा पार्ट आपल्याला ओपन करायचा आहे. ओपन करून मग इथे आपल्याला शिलाई मारायची आहे 1 2 3. आता हा जो मोंढा आहे तो आपल्याला किती ठेवायचा आहे ते बघूया. हा जो मोंढा आहे हे जे मापाचं माझं ब्लाऊज आहे यानुसार मी तो मोंढा ठेवणार आहे. हे बघा हे मापाचं ब्लाऊज आहे. सेम तसंच पॅटर्न आहे आणि यानुसार मला इथे मोंढा ठेवायचा आहे.
तर इथपर्यंत मी टिप मारणार आहे। सरळ सरळ टिपा घ्यायच्या आहेत एकदम। आता आपल्याला रेग्युलर जे आपलं कमर घेर आहे ते किती असणार आहे ते बघूयात। 13.5 इंचाचा आपल्याला कमर घेर ठेवायचा आहे। आता इथे बघा एक पार्ट आपला मोठा राहणार आहे आणि एक पार्ट छोटा राहणार आहे। जो पार्ट आपला एक्स्ट्रा आहे तो पार्ट आपला मोठाच राहणार आहे। ठीक आहे, म्हणजे जो फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे। अजून एक टिप मी इथे मारून घेते अगोदर। आता खालची इथून टिप कशी मारायची ते बघूया। जो पार्ट आपला एक्स्ट्रा आहे तो थोडासा कट करूया। तो एक्स्ट्राच राहणार आहे पण तरी पण आपण थोडासा कट करून इथे याला हे मॅच करून घ्यायचं आहे। हे मॅच करून इथून आपण बघायचं आहे आपल्याला की 3 हुक आपले कुठपर्यंत येते। हा 1, हा 2 आणि हे 3 हुक आपण इथे लावणार आहोत। 3 हुक आपले जिथपर्यंत येतील तेवढी मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला तिथपर्यंत आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघा 3 हुक आपले इथे येणार आहे बरोबर। याच्या थोडंसं वरती इथपर्यंत आपल्याला इथे टिप मारायची आहे। तर टिप मारत असताना काय करायचं, इकडनं आपली किती टिप आहे ती चेक करायची। इकडनं ही किती इंचावरती आपण मारलेली आहे तेवढ्याच इंचावरती तिथे पण मारायची आहे। आता ही आपण इथे 2 इंचावरती मारलेली आहे तर इथे पण आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून टिप मारून घ्यायची आहे। आता ही टिप मारत असताना काय करायचं आपल्याला, फक्त इथून पकडायचा आहे असा कपडा आणि टिप मारून घ्यायची आहे। मार्किंग पद्धतशीर व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे। बॅक साईडला मी मार्किंग केली आता, कारण की फ्रंट साईडने ते जमणार नाही। हे बघा आता इकडनं मी मार्किंग केली। आता इथे मी पॅक करणार आहे। सुईमध्ये ठेवायची, सुईमध्ये टाकायची आणि दाबावर करून कपडा फिरवून घ्यायचा। डबल टिप मारायची आणि इथे जे आहे हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। हे बघा हे अशा पद्धतीने फोल्ड करून ही अशी टिप मारून घ्यायची। ही अशी मी इथे टिप मारून घेतली। आता काय करायचे, आता डायरेक्टली इथे आपल्याला हुक आणि आय करून घ्यायची। चेक करून बघूया की आपली जी फिटिंग आहे ती किती आहे। ती राऊंडमध्ये मी फिटिंग चेक करणार आहे, कारण राऊंडमध्ये जी फिटिंग होती ती 27.5 इंच होती आणि आपल्याला इथे फिटिंग जी आहे ती घ्यायची आहे 27.5। बघा थोडीशी माझी एक्स्ट्रा झालेली आहे, तर एक्स्ट्रासाठी मी काय करणार आहे, इथून फिटिंग करणार आहे परत। नाहीतर हा जो कपडा आहे, हा जो आपण फोल्ड केलेला आहे, ही जी टिप आहे थोडीशी काढून घ्यायची आहे आणि मग इथे आपल्याला
परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण की एका साईडने खूप जास्त टिपा होऊन जाणार आहेत. इथे थोडंसं आपण एक्स्ट्रा, ही टिप मी खोलून घेतलेली आहे आणि इथे मी एक्स्ट्रा घेणार आहे. हे असं दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आणि मग मी इथे टिप मारून घेणार आहे. इथली फिनिशिंग प्रॉपर आली पाहिजे. हे झालं आपलं कप्स अटॅच करून ब्लाऊज. आता इथे काय करायचं, ह्या पिना काढून टाकायच्या आणि सुई धाग्याने हे आपल्याला पॅक करून घ्यायचं. अगोदर पॅक करून घ्यायचं आणि मग पिना काढून टाकायच्या आणि ह्या साईडने आपल्याला इथे हाताने आय हुक करून घ्यायचे आहे. ठीक आहे, चला तर मग आज आपण ही स्लीवलेस पॅटर्न शिकलो आहोत. बोटनेकचा गळा होता, बोटनेकचं पॅटर्न शिकलेलो आहोत. बाकी शिकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.